Next example, find the analog of the trace determinant plane for the two parameter family of systems. System दिली पण x dash is equal to x, a दिलेला आहे b1 दिलेला मॅट्रिक्स आहे a b b a in the ABP. मग इथं find the analog of trace determinants plane याचाच meaning तिथंच example मध्ये दिलं आहे. That is identify the regions in the AP plane where this system has similar trace portrait. म्हणजे थोडक्यात a आणि b च्या कोणत्या व्हॅल्यूज साठी सिमिलर फेज पोर्ट्रेट आहे ते आपल्याला मेन्शन करायचं. म्हणजे कुठे आपण व्हॅल्यू घेतले की सिमिलर फेज पोर्ट्रेट येतील ते फक्त ए आणि बी च्या व्हॅल्यू साठी. हे याचा मिनिंग. मग पुन्हा आपण काय करू इथं आधी तो जो डी आहे कॅपिटल डी तो फाइंड आउट करू. डिटर्मिनंट ऑफ जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काय मिळतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याचा आपण लागल्यास फॅक्टरायझेशन पण करून ठेवू. लागला तर त्याचा यूज करू. ए मायनस बी इंटू ए प्लस बी. हा काय झाला आपला डिटर्मिनंटची व्हॅल्यू. पुन्हा आता ट्रेसची व्हॅल्यू. पुन्हा आपल्याला इथे काय करायचं आहे ती जी ट्री डायग्राम आहे त्याचा यूज करायचा. टी टी आणि टी स्क्वेअर मायनस 4डी तो कॅल्क्युलेट केला. आता ट्रेस काय इथं ए प्लस ए म्हणजेच ट्वाइस. ओके. त्याच्यानंतर पुढे काय करू आता टी स्क्वेअर मायनस 4डी कॅल्क्युलेट. टी स्क्वेअर मायनस 4डी. टीचा स्क्वेअर म्हणजे टू एचा टूचा स्क्वेअर 4 एचा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 4 इंटू डी. ओके. तिथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही व्हॅल्यू यूज करू. फॅक्टरायझेशनचा नंतर यूज करू. कारण 4a स्क्वेअर मायनस 4a स्क्वेअर कॅन्सल होईल. हा मायनस 4 आणि हा मायनस बी स्क्वेअर यांचा प्रॉडक्ट होईल 4b स्क्वेअर. आता इथे जर ऑब्झर्व केला आपण तर आपला 4 पण पॉझिटिव्ह बी स्क्वेअर पण नॉन निगेटिव्ह. थोडक्यात तो जो प्रॉडक्ट आहे तो काही आपला ग्रेटर दॅन 0. आता इथे आपला हा ग्रेटर ऑर इक्वल 0 यायला पाहिजे. आपल्याला काही कंडिशन दिली की एकदा मी प्रॉब्लेम देतो एक्झाम्पल. इथे कंडिशन दिलेली नाही. ग्रेटर ऑर इक्वल 0 ग्रेटर ऑर इक्वल 0 समजा बी 0 असेल त्याचा स्क्वेअर पण 0 आणि 4 इंटू 0 0. मग टी स्क्वेअर मायनस 4डी हा काय आपला ग्रेटर ऑर इक्वल 0. मग आता आपण चेक करत जाऊ. मग पहिले आता पहिली जी कंडिशन केस 1. केस 1 मध्ये काय करू आता आपण की डी लेस दॅन 0. ओके. स्टार्ट करू आपण कॅपिटल डी पासून. मग डी जर आपला लेस दॅन 0 असेल डी लेस दॅन 0 डी म्हणजेच काय आपला ए मायनस बी इंटू किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज लेस दॅन 0. या केसमध्ये काय असतं therefore system given system given system is a saddle. ओके. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणून तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता तिथे काय ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर. याप्रमाणे ती कंडिशन म्हणजे ए स्क्वेअर जेव्हा लेस दॅन बी स्क्वेअर असेल त्या केसमध्ये सिस्टीम काय असणार आहे सॅडल. ओके. याप्रमाणे पुढे आता केस 2 दिलं. केस 2 घेताना आपण नेक्स्ट पेज वरच घेतो डायरेक्टली. डी काय आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी आणि टी आहे ट्वाइस आहे एवढं लक्षात ठेवा. आणि टी स्क्वेअर मायनस 4टी काय आहे आपला टी स्क्वेअर मायनस 4टी आहे 4b स्क्वेअर. आता पुढं केस 2. आधी काय घेतलं होतं आपण डी निगेटिव्ह. आता डी पॉझिटिव्ह. डी इज ग्रेटर दॅन 0. डी ग्रेटर दॅन 0 याचंच मिनिंग काय टी ए मायनस बी इंटू ए प्लस बी हा प्रॉडक्ट काही ग्रेटर दॅन
झिरो. ओके. आता हा प्रॉडक्ट केव्हा ग्रेटर दॅन झिरो येईल बरं? हा जो प्रॉडक्ट आहे त्याच्या पुन्हा दोन सब केसेस. हा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येण्याचे काय म्हणजे दोन नंबरचा प्रॉडक्ट केव्हा पॉझिटिव्ह येतो जेव्हा दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह असतील या दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असतील. ओके. याच्यात आपण सब केस वन घेऊ. ही सब केस वन काय घेऊ की दोन्ही पॉझिटिव्ह असतील. एक ए मायनस बी पॉझिटिव्ह, ए प्लस बी पॉझिटिव्ह. दोन्ही पॉझिटिव्ह घेतल्याने प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येऊन जाईल. मग आपल्याला काय डिटरमाइन करावं लागेल इथं की टी ग्रेटर दॅन झिरो तर टी काय येईल. टी जर आपला आता ट्वाइस ए आहे, ए मायनस बी पण पॉझिटिव्ह आणि ए प्लस बी पण पॉझिटिव्ह. याच्यावर काही सांगता येतं का आपल्याला इंटरप्रेट करता येतं का ते बघा आता. ए मायनस बी पॉझिटिव्ह आणि ए प्लस बी पॉझिटिव्ह. ए प्लस बी पॉझिटिव्ह तर त्याच्यावर काय इंटरप्रेट करता येईल आपल्याला या कंडिशन मध्ये की ए पॉझिटिव्ह आहे आणि ए इज ग्रेटर दॅन बी. काही सांगता येणार नाही. ओके. थोडस ट्रायल आणि एरर चेक करू. ए मायनस बी पॉझिटिव्ह म्हणजेच काय होईल ए इज ग्रेटर दॅन बी. ओके. काय होईल होतं ए इज ग्रेटर दॅन बी. त्याच कंडिशन मॉडिफाय करून ए इज ग्रेटर दॅन बी आणि इथं ए इज ग्रेटर दॅन मायनस बी. म्हणजे हा ए हा बी पेक्षा पण मोठा आहे आणि ए हा मायनस बी पेक्षा पण मोठा आहे. म्हणजे याच्यावर काय सांगता येईल बघा आपल्याला. आता बघा बी आणि मायनस बी यांच्यामधला एक तरी नंबर काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार. हा बी आणि मायनस बी यांच्यामधला ऍटलिस्ट वन नंबर तरी काय असणार आहे पॉझिटिव्ह. बी किंवा मायनस बी जर पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यापेक्षा ए मोठा आहे तर आपल्याला काय सांगता येईल आपल्याला याच्यावर ए इज ग्रेटर दॅन झिरो. ओके. आणि ए ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच ट्वाइस ए ग्रेटर दॅन झिरो. आणि ट्वाइस ए म्हणजेच काय तर आपला ट्रेस टी ग्रेटर दॅन झिरो. ओके. म्हणजे आता केस काय होते बघा. आता आपल्याला ट्री डायग्रामचा यूज करायचं होता काय या केसमध्ये की ए ग्रेटर दॅन झिरो आहे. ओके. आणि टी ग्रेटर दॅन झिरो आहे आणि आपण ऑलरेडी आधी मेन्शन केलेला आहे आपला जो काय आला होता टी स्क्वेअर मायनस 40. टी स्क्वेअर मायनस 40 काय आलेला होता 4b स्क्वेअर. तो कसा आहे आपला ग्रेटर ऑर इक्वल झिरो. आता इथं आपण काय येतं ते बघू. ओके. मग आता ट्री डायग्राम मध्ये बघायचं आपल्याला की डी पॉझिटिव्ह आणि टी पॉझिटिव्ह. ओके. टी पॉझिटिव्ह मध्ये आता आपला जो टी स्क्वेअर मायनस 40 तो ग्रेटर दॅन झिरो किंवा इक्वल टू झिरो म्हणजे दोन पॉसिबिलिटी आपल्या. ओके. आता इथं आपण त्याच्यात पण पुन्हा दोन पार्ट होते की इफ डी इज इक्वल टू झिरो टी स्क्वेअर मायनस 40 हा काय होऊन जाईल झिरो आणि याच्यावर काय भेटेल आपल्याला टी स्क्वेअर इज इक्वल टू 40. ओके. टी स्क्वेअर इक्वल टू 40 असेल तर त्या केस मध्ये आपल्याला पुन्हा काय चेक करावं लागेल ए इक्वल टू लॅमडा आय येतंय किंवा नाही किंवा ए नॉट इक्वल टू लॅमडा आय येतंय किंवा नाही. आपला जो मॅट्रिक्स होता त्याच्या आयगेन व्हॅल्यूज काढण्याचा प्रयत्न करू आपण. मी ड्रॉप करतो आधी नंतर तिथं फायनल लिहितो लॅमडा मायनस ए लॅमडा सी इथं बी आणि टी हा डिटर्मिनंट इक्वल टू झिरो म्हणजे लॅमडा स्क्वेअर मायनस वाईस ए डायरेक्टली एक्सपेन्शन करतो आणि हा मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. ओके. याच्यामध्ये आता लॅमडा कसं काढता येईल बरं हा झाला कॉस लॅमडा स्क्वेअर मायनस वाईस ए प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. आता याचं फॅक्टरायझेशन करता येईल का बरं लॅमडा स्क्वेअर इज इक्वल टू -2 आहे राईट हँड साइडला घ्या +2 आहे मायनस ए स्क्वेअर आणि हा प्लस बी स्क्वेअर. याचं काय कॅल्क्युलेशन करून आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ओके. बी झिरो आहे ना पण बी काय इथं झिरो एक गोष्ट राहून या केसमध्ये काय करतोय आपण बी झिरो. बी झिरो असेल तर इथे येतं लॅमडा स्क्वेअर मायनस ट्वाइस ए इक्वल टू लॅमडा स्क्वेअर मायनस ट्वाइस ए प्लस बी स्क्वेअर. चला जाऊ दे डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घ्या आपण म्हणजे लक्षात. एकच मिनिट.
काय करतोय आता आपण टी स्क्वेअर मायनस 4टी वरनं टी स्क्वेअर इक्वल टू 40 आला. या केसमध्ये काय करावं लागतं आपल्याला, त्याच्या आयगेन व्हॅल्यूज लागतात. इथं आपण आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउट करू. बी काय घेतलाय आपण 0, तेवढं लक्षात ठेव. लॅमडा मायनस ए किंवा पहिले इक्वेशन लिहू, डिटर्मिनंट ऑफ लॅमडा आय मायनस ए इज इक्वल टू 0. ओके, तो डिटर्मिनंट काय येतो आता, तर लॅमडा मायनस ए, बी 0 आहे, इथं 0, इथं पण 0, आणि इथं लॅमडा मायनस ए इक्वल टू 0. म्हणजे होतं काय, लॅमडा मायनस ए म्हणजे लॅमडा मायनस ए इज इक्वल टू 0. याच्यावरनं लॅमडा मायनस ए 0 असला पाहिजे किंवा लॅमडा मायनस ए 0 असला पाहिजे, म्हणजे लॅमडा इक्वल टू ए. हे काय झालं आपल्या आयगेन व्हॅल्यूज. आता आपल्याला कसा एक्सप्रेस करता येतो का ते बघायचं. काय, लॅमडा आय इज इक्वल टू ए आहे तर या फॉर्म मध्ये लिहिता येतं. ए लॅमडा इंटू आय म्हणजे ए इंटू आय, मॅट्रिक्स काय येतो आपला ए 0 0 ए. ठीक आहे, आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हा जो मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स येतो आपला, जर ऑब्झर्व केलं तर ए मॅट्रिक्स येतो, कारण बी ची व्हॅल्यू काय 0. लॅमडा आय इज इक्वल टू ए येत आहे, लॅमडा आय इज इक्वल टू ए येत आहे, तर मग आपल्याला पुन्हा ती पीक डायग्राम बघायची. इज इक्वल टू ए आलेलं, therefore system is the system has काय सांगता येईल बघा तिथं, की सनबर्स्ट सोर्स, सनबर्स्ट सोर्स ऍट ओरिजिन. ओके, हे झालं एक बी इज इक्वल टू 0. त्या सब केस मध्ये पण पुन्हा केस येत होती, तिथं आता ए लिहून देतो, ए बी इज इक्वल टू 0. पुन्हा आता घेऊ आपण इफ बी इज नॉट इक्वल टू 0. बी जर नॉट इक्वल टू 0 असेल तर त्या केसमध्ये टी स्क्वेअर मायनस 4b येतो आपला, 4b स्क्वेअर, आणि तो पॉझिटिव्ह नंबर. ओके, तो पॉझिटिव्ह म्हणजे टी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4b. ओके, मग पुन्हा आता आपला ट्री डायग्राम बघायची. काय आलेलं आपला आता इथं, डी पॉझिटिव्ह, टी पॉझिटिव्ह, आणि टी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4b. ओके, या केसमध्ये येत आहे सिस्टीम ॲज गिवन सिस्टीम म्हणा, गिवन सिस्टीम ॲज गिवन सिस्टीम ॲज सोर्स ॲट origin. ओके, हे झालं कोणत्या केसमध्ये, इफ डी इज ग्रेटर दॅन 0. आधी घेतलं होतं आपण डी लेस दॅन 0, नंतर घेतलं होतं डी ग्रेटर दॅन 0. त्याच्यात सब केस आली होती आपली, इथं बघा इथं, या दोघा नंबरचा प्रॉडक्ट पॉझिटिव्ह केव्हा येऊ शकतो, जर दोन्ही पॉझिटिव्ह असेल. आता आपल्याला सबकेस 2 घ्यायची. सबकेस 2 काय घ्यायची, हे दोन्ही नंबर्स निगेटिव्ह असतील, ए मायनस बी लेस दॅन 0 अँड ए प्लस बी लेस दॅन 0. ओके, याचप्रमाणे जर आपण प्रोसेस करत गेलो तर काय भेटतं ते बघू. ओके, होतं काय आपला ए लेस दॅन बी अँड ए लेस दॅन मायनस बी. ओके, आता याच्यावरनं काय सांगतील आपल्याला, की ए हा बी पेक्षा पण लहान आहे, मायनस बी पेक्षा पण लहान. ओके, बी पेक्षा पण लहान, मायनस बी पेक्षा पण लहान, म्हणजेच काय होऊ शकतं, की बी आणि मायनस बी पैकी एक तरी नंबर निगेटिव्ह आहे. एक नंबर निगेटिव्ह, निगेटिव्ह पेक्षा पण ए लहान आहे, ते काय असला पाहिजे, ए लेस दॅन 0. ए लेस दॅन 0 म्हणजेच ट्वाइस ए लेस दॅन 0, ट्वाइस ए म्हणजेच काय आपला ट्रेस लेस दॅन 0. ओके, म्हणजे झालं काय बघा आता आपलं, की डी ग्रेटर दॅन 0. ओके, ट्री डायग्राम बघायची, डी ग्रेटर दॅन 0, त्याच्यानंतर त्याच्यात टी लेस दॅन 0. टी लेस दॅन 0 नंतर पुन्हा त्याच्यात दोन केसेस येतील, की टी स्क्वेअर, टी स्क्वेअर इक्वल टू 40 लेस दॅन 40 की ग्रेटर दॅन 40. मग त्याच्यात समजा आपण पुन्हा आधीप्रमाणे दोन केसेस करू, पी पी इक्वल टू 0. बी इक्वल टू 0, तर त्याच्यामुळे काय होऊन जातं, आधीच लिहिलेले आपण इथं, म्हणून डायरेक्टली लिहितो की टी स्क्वेअर काय येतोय 40. ओके, टी स्क्वेअर 40 आला, तो होता काय आपला, काय आयगेन व्हॅल्यूज येतात ए ए, आणि आपल्याला काय मिळतं तिथं, लॅमडा आय इज इक्वल टू ए. ओके,
म्हणजे सिस्टीम याच्यावर काय सांगेल आपल्याला पूर्ण सेम आधी प्रमाणे सिस्टीम हॅज सनबर्स्ट सोर्स ऍट ओरिजिन. नेक्स्ट पेज वर जातो. Therefore, given system has sunburst source at 0, 0. त्याच्यानंतर आता sunburst सोर्स नंतर आता पुढे if b is not equal to 0. b not equal to 0 मध्ये काय होतं की टी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4d येतो. टी स्क्वेअर ग्रेटर दॅन 4d येणार आहे पुढच्या केसमध्ये. तर इथे काय घेतोय आपण की टी लेस दॅन 0. ओके. आणि टी इज ग्रेटर दॅन 0. पुढच्या पेज वर बी इज ग्रेटर दॅन 0. या केसमध्ये काय होत आहे की टी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 4d येतो. ओके. आणि जर तुम्ही तो जो ट्री डायग्राम आहे तिथे जो पाहिलं टी स्क्वेअर ग्रेटर दॅन 4d त्या केसमध्ये given system has sink at 0. आपल्याला थोडक्यात याप्रमाणे त्या ज्या कंडिशन आहे त्या कंडिशन फाइंड आउट करायची की कोणत्या कंडिशन मध्ये नेमकी कोणती फेस पोर्ट्रेट येते. ओके.